जाणून घ्या काय आहे देवशयनी एकादशीचे महत्त्व, पूजेची पद्धत आणि ऐतिहासिक कथा. देवशयनी एकादशी साजरी केली जाते, तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार हरिशयनी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला प्रत्यक्ष तारखेच्या एक रात्र आधी सुरू करण्याची परंपरा आहे. म्हणजेच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या चंद्रतिथीला देवशयनी एकादशीचा प्रारंभ होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मूर्तीचे पूजन करून देवशयनी एकादशी साजरी केली जाते. ह्या दिवशी विशेष पूजा केली जाऊन देवांसाठी विशेष भोग केले जातात. देवशयनी एकादशीला व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी 1.5 तास आधी उठून स्नान आणि ध्यान करून धार्मिक कार्य सुरू केले जातात. त्यानंतर पूजेसाठी आवश्यक गोष्टी तयार केल्या जाऊन वास्तूनुसार ईशान्य दिशेला मूर्तीची स्थापना करण्याची तयारी केली जाते. ती जागा स्वच्छ करून लाल सुती कपड्याच्या चौरंगावरती टाकून त्यावरती मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना केल्यानंतर गणेश व विष्णूंच्या मूर्तीवर गंगाजल शिंपडून पवित्र केले जाते. स्नान करून त्यांना फुले व खीर लावून तिलक लावला जातो. त्यासोबत त्यांच्यासमोर दिवा लावला जातो. ह्यानंतर देवशयनी एकादशीचे व्रत कथा वाचली जाते. ह्या दिवशी खीर बनवण्याची आणि दुधाची मिठाईची अर्पण करण्याची विशेष महत्त्व आहे. सूर्यवंशात माधाता नावाच्या राजाने राज्य केले होते. प्रामाणिक, शांतताप्रिय, न्यायप्रिय असण्यासोबतच ते एक शूर आणि कुशल योद्धाही होते. राजा आपल्या प्रजेच्या प्रत्येक गरजांची नेहमी काळजी घेत असे. हे राज्य सदैव सुखसमृद्धीने नांदत होते. दैवी कृपेने माधाताच्या राज्यात सर्व काही ठीक चालले होते. पण अचानक काळाने वळण घेतले आणि त्यांच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला. नागरिक उपासमार आणि निरोषेशी झुंज लागले. ह्या अनपेक्षित घटनेने राज्य माधाताला खूप आश्चर्य वाटले. त्यांच्या राज्यात अशी कोणतीही आपत्ती कधीच पडली नव्हती. मग राजाने दुष्काळावर मात करण्यासाठी उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत राजाने ब्रह्मदेवाचा पुत्र अंगारीच्या आश्रमात जाऊन आपल्या राज्याची व्यथा सांगितली. राजाने ऋषींची प्रार्थना करून सदर मदत केली. यावर अंगिराने राजाला देवशयनी एकादशीचे व्रत करण्याची सूचना केली. राजाने सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचे पालन केले आणि त्यानुसार उपवास सुरू केला. काही वेळातच राजा मांधाताचे राज्य दुष्काळापासून मुक्त झाले. त्यामुळे त्यांच्या राज्यात पुन्हा शांतता आणि समृद्धी आली. तेव्हापासून ह्या व्रताचे महत्त्व वाढले आहे. ह्या कथेनंतर सर्व शक्तिमान भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आरती आणि प्रार्थना केली जाते. शेवटी भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. ह्यासोबतच काही लोकांना घरी बनवलेले पारंपरिक आणि सात्विक जेवणही देण्यात येते. विष्णू पुराणानुसार आषाढ महिन्यातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात आपल्या योगनिद्रामध्ये जात असत. ह्या प्रक्रियेसाठी देवशयनी एकादशी साजरी केली जाते. ह्या एकादशीनंतर सुमारे 4 महिन्यांनी देवप्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू ह्या झोपेतून बाहेर पडतात. ह्या दरम्यान अशी सर्व शुभ कार्य 4 महिन्यांपर्यंत केली जात नाही, ज्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितले जाते. असे केल्याने भगवंताच्या झोपेत अडथळा येऊन त्यांचा लाभ मिळत नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला कशी वाटली आवर्जून तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि कळवा की तुम्हाला ही कथा कशी वाटली. आणि तुम्ही नक्कीच देवशयनी एकादशीच्या दिवशी नक्कीच उपवास करा आणि माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा तुम्ही नक्कीच सेवा करा. आणि ह्या सेवा केल्याने तुम्हाला खूप छान फळ मिळेल. आवर्जून तुम्ही देवशयनी एकादशी नक्कीच अशा प्रकारे साजरी करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.